साबुदाणे खाऊन कंटाळो इलो तर आता ही उपवासाची थाळी नक्की करून बघा। सुरुवात गोडापासून करूया। कढईत 1.5 वाटी पाणी उकळी इल्यावर 2 चमचे भिजवलेले साबुदाणे घातले। साबुदाणे शिजल्यावर 2 वाटी गरम दूध, आवडीनुसार साखर घालून घट्ट होईसर खीर शिजवून घेतले। भाजी करूसाठी कढईत 2 चमचे तूप घातले। फोडणीत जिरा, हिरवी मिरची, कढीपत्तो, उकडून फोडी करून घेतलेली बटाटी घातले। चवीपुरता मीठ, 1 चमचो शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स केलंय। उपवासाची भाजी तयार झाली। फोडणीची दह्याची कढी करूसाठी कढईत 1 चमचो तूप, जिरा, मिरची घातले। होय तर कढीपत्तो घाला। मिक्सरात फिरवून घेतलेला दही घातले। चवीपुरता मीठ घालून कढ येऊच्या आधी गॅस बंद केले। वरीचो भात करूसाठी 1 वाटी वरी स्वच्छ धुवून कढईत घेतले। 2 वाटी पाणी, वायच तूप, चवीपुरता मीठ घालून गॅस चालू करून भाताक उकळी इल्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर 3-4 मिनिटं शिजवून घेतले। उपवासाचो भात तयार। शेवटी फिरणे तळून घेतलंय। ह्या उपवासाचा पारंपरिक सात्विक ताट तयार असा। तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।